वतीनं देण्यात येईल. कॅश प्राइज मॅच जिंकवण्यासाठी असावं. 6 बॉलमध्ये 33. 6 चेंडू 33 ची गरज असताना निशांत एक चांगला गोलंदाज, आक्रमक दर्जाची गोलंदाजी नेहमी त्याची पाहायला मिळते. धावसंख्या खूप आहे त्याच्याकडे, पण इथे 6 बॉल 33 ची आवश्यकता असताना मॅच संपणार नाहीये याची जाणीव करणारा पहिला षटकार. असताना पाहायला मिळतीये 5 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता. इतिहास नोंदवला जाणार का? दुसरा मोठा फटका. दक्ष चॅलेंजर अष्टमी संघ या मॅच मधून बाहेर गेला नाहीये याची जाणीव करणारा दुसरा षटकार. षटकार आला तर मॅच जिंकण्याची आशा आणि 5,000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा. 4 बॉल 21 धावांची आवश्यकता. जे अशक्य आहे ते शक्य करण्याचा प्रयत्न योगेश मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि सध्याच्या घडीला तो इतिहास नोंदवण्यासाठी सज्ज होतोय. चला फास्ट खेळा. 4 बॉल 21. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला बॉल खाली बसलाय का? टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली बसत असताना पाहायला मिळाला. योगेशच्या बॅट पासून लांब गेला किंबहुना या मॅच पासून सुद्धा. 3 बॉल 21. 3 चेंडू 21 धावांची आवश्यकता. शेवटच्या ओव्हर मध्ये आलेल्या त्या धावा शेवटपर्यंत राहिल्यात का? फटका पुन्हा मोठा आहे. लॉंग ऑनला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल का? तिसरा षटकार. कुठे होता ज्या वेळेला धावा येत नव्हता? योगेश नॉन स्ट्राइक एंडला होता. योगेश डगआउट मध्ये होता, पण तो जसा आलाय तो मात्र वेगळ्याच रंगात आलाय. 2 बॉल 15 ची गरज असणार आहे. अजून एक ढगात लाइटिंग. बॉल आकाशाला गवस निघालत. सीमा रेषेच्या पार आलाय षटकार. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सर्कलचा मैदान आहे आणि मग यदा कदाचित मग आता दक्ष चॅलेंजर अष्टमी म्हणत असेल वाईड नो, त्याच्यावरती व्यतिरिक्त धावा किंवा जर वाईड येऊन पाठी चौकार आणि मग मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आणि मग पुन्हा दक्ष चॅलेंजरला संधी मिळू शकते. घाटकोपरला 1 बॉल 11. संदीप सर आम्हाला सांगतायत आम्ही पहिल्या तिकडे वडवली फाट्यावरती श्रीवर्धनला 1 बॉल 13 आणि आता 1 बॉल 9. फुल टॉस. जरी मॅच हारलो तरी मात्र एकट्या पठ्ठ्यानं 5 षटकार मारलेत. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे.